जय श्रीराम. राम नाही तिथं काही नाही. जेव्हा राम शरीरातलाही संपतो तेव्हा काय होतं सगळ्याला माहीत आहे. तो विषय बोलायचा नाही आहे. पण रामाचं चिंतन केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. म्हणून सुरुवातच रामानं करतोय. आपली संस्कृती विशाल आहे. दोन माणसं एकमेकासमोर जेव्हा भेटतो तेव्हा जय श्रीराम म्हणतो आपण, दुसरं काही म्हणत नाही. ग्रामीण भागात रामराम म्हणतील, पंढरपूरसारख्या क्षेत्राच्या ठिकाणी जय हरी म्हणतील. पण रामरामचा अर्थ आहे की रामाचं स्मरण कायम राहावं. रामाचं म्हणजे नुसतं जपाच्या रामाचं नाही, तर शस्त्रधारी रामाचं स्मरण कायम राहावं हा त्यातला भाव आहे. तुझ्या अंतरंगात असलेला राम प्रज्वलित करायसाठी राम राम आहे. एकमेकाने एकमेकाला म्हणणं म्हणजे ते आहे. त्यासाठी सुरुवातीला म्हणलं जय श्रीराम. आपली घोषणाच आहे ती. आपलं बजरंग दलाचं ब्रीद आहे. बजरंग दल म्हणजे भगवान बजरंगाची उपासना करणारं दल आहे. आणि बजरंगाचा आराध्य दैवत प्रभू राम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा म्हणतो जय श्रीराम. आजचा दिवस एका वेगळ्या अर्थानं म्हणजे माझं नियोजित विचार मांडण्याचा विषय बोलण्याचा दिवस होता तो कालचा होता. पण साळीसरांनी मला विनंती केली की काल काही अडचण आहे, तांत्रिक गोष्ट आहे आणि त्यामुळं कालच्या ऐवजी तुम्ही आज या. मी हो म्हणलं. का हो म्हणालो, म्हणजे अडचण आहे, आपल्या आपल्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे हा विषय आहे. पण दुसराही एक माझ्या मनात होतं. बजरंग दलाचा वर्ग आहे आणि आजचा दिवस म्हणजे भारतीय इतिहासात ज्यांनी सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करून आपल्या हिंदुस्थानला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं. मी हेतुता म्हणतोय बरं का. सशस्त्र क्रांतीचा केतू. केतूचा अर्थ होतो शिडी, सोपान, पूल आणि तो सशस्त्र क्रांतीचा या अर्थानं आहे. थोडं तिखट चालेल ना? हा म्हणूनच विचारलं मी. लेंगे स्वराज्यम चरखा चला चला के. नुसत्या चरख्यानं स्वातंत्र्य मिळालं या मनस्थितीचा मी नाही. तुम्ही पण त्याच मनस्थितीतले असं माझं म्हणणं आहे. ज्यांनी हे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त करण्यासाठी आयुष्याचा, केवळ आयुष्याचा नाही सार सर्वस्वाचा, 3 बंधू, घर दार या यज्ञस्थलीत ढकलून दिलं आणि आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं. अनेक क्रांतिकारक ज्यांच्या प्रेरणेतून निर्माण झाले, सुभाषबाबूंनी ज्यांची प्रेरणा घेतली आणि आझाद हिंद सेनेची स्थापना झाली होती, त्या स्थापनेचं श्रेय रासबिहारी बोसांचं आहे. पण त्या स्थापनेत सावरकरांचा सहभाग आहे. आणि सावरकरांनी सुभाषबाबूंना संदेश दिला की सेना तयार आहे, सेनापतीची गरज आहे. आणि मग सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेनेचं सेनापतित्व पत्करलं आणि आझाद हिंद सेनेच्या सशस्त्र क्रांतीमुळं, अनेक हुतात्म्यांच्या हाती धारण केलेल्या शस्त्रामुळं या देशाला स्वातंत्र्य मिळालं. ज्यांनी वयाच्या 15व्या वर्षी शपथ घेतली, चाफेकर बंधूंच्या फाशीनंतर ती सुद्धा शपथ घेतली, ती अष्टभुजा भवानी पुढे घेतली. अष्टभुजा हेतू लक्षात घ्या माझ्या म्हणण्याचा. जिला 8 हात आहेत त्या भवानी पुढं हात मोकळे नाही आहे, प्रत्येक हातात शस्त्र आहे. त्या विषयाने बोलणार आहे पुढं. तिच्या पुढं शपथ घेतली की चाफेकरांचं कार्य मी पुढं चालवेन, लोकांनी चालवण्याची वाट बघणार नाही आणि सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देईन. ही शपथ ज्यांनी घेतली त्यांचा जन्मदिवस आज आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. बाकी सावरकर चरित्र आपल्या सगळ्यांना माहीत आहे. विशाल आहे, उत्तुंग आहे, देशभक्तीनं ओतप्रोत भरलेला आहे. त्यांच्या जीवनाचा एकही पैलू असा नाही की जिथं देशभक्ती नाही आणि हिंदुत्व नाही. कुठलाही विषय घ्या, काव्यलेखन असेल, देशभक्ती सोडून काव्यलेखन त्यांनी केलं नाही. नाट्यलेखन असेल, नाट्यलेखन त्यांनी म्हणजे देशभक्ती सोडून केलं नाही. कोणत्याही विषयानं विचार करा. भाषण असेल म्हणजे वक्तृत्व, लेखन किंवा कृती, या प्रत्येक गोष्टीत जे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वतंत्र झालेला हिंदुस्थान विजिगीषू आणि वैभवप्रत नेण्यासाठी ज्यांनी विचार केला त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज जयंती आहे. त्यामुळं मी विचार करताना साळीसरांचा फोन आल्यावर पटकन होय म्हणालो. नियोजित काल होतं
सोमवार 27 तारीख होती, पण ते म्हणाले आज करा, काही अडचण आहे. मी निसंशय होय म्हणालो आणि आज आपल्यापुढे विचारांसाठी उभा आहे. मंचावर उपस्थित असलेले मान्यवर आमचे पिताश्री एक आहेत, दुसरे साळी सर आहेत. साळी सरांचं काम सगळ्यांना माहीत आहे. अनेक वर्षापासून आम्ही त्यांच्या सहकार्यात काम करतो आहे. अन्य मान्यवर आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातून आलेले सगळे माझे बजरंगी बांधव आहेत. कुणी वयानं लहान असेल, कुणी मोठा असेल, पण सगळे बांधव आहेत. सावरकरांचा विचार, म्हणूनच या विचाराला सुरुवात करतो. विषय मला दिला सरांनी, थोडं क्षमा मागतो सरांची. सरांचं म्हणणं असं होतं की विषयाबरोबर त्या वस्तूंचं तुम्हाला दर्शन घडावं अशी त्यांची इच्छा होती, पण ते मला शक्य झालं नाही. दुसऱ्या काही अडचणी आहेत, विषय नाही बोलत. विषय आहे शस्त्रविद्या, मग ती शिवकालीन असेल किंवा पुराणकालीन असेल. शस्त्रविद्या म्हणल्यावर सगळ्यांना लक्षात येईल, शस्त्राचं आणि हिंदूंचं अतूट नातं आहे. अतूट नातं कसं आहे त्याचंच विषय मी आपल्यापुढे बोलणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक कवन लिहिलं. काय लिहिलं? व्याघ्र नक्र सर्प सिंह हिंस्त्र जीव संगरी, शस्त्रशक्तीने मनुष्य हा जगे धरेवरी. रामचंद्र चापपाणी चक्रपाणी श्रीहरी, आर्त रक्षणार्थ घेती शस्त्र देव ही करी. शस्त्र पाप ना सोयेची शस्त्र पुण्य ना सोये. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शस्त्रावरच कवन लिहिलेलं आहे. ते कवन हे आहे. आज सावरकरांची जयंती आहे, 136वी जयंती आहे, म्हणून मुद्दामून सुरुवातच त्या कवनाने केलेली आहे. काय आहे कवन? या संसारामध्ये वाघ, सिंह, नाग म्हणजे साप, हे सगळे हिंस्त्र प्राणी आहेत. आणि या हिंस्त्र प्राण्यांच्या बरोबर मानवाला जीवन कंठित करायचं आहे. ते कंठित करत असताना तो शस्त्राशिवाय जगू शकणार नाही, ही संकल्पना यात आहे. आणि मग शस्त्र काय काय गरज आहे, कसं गरज आहे? आताच्या संसारात शस्त्राचा विषय पुढच्या अर्थानं बोलू आपण, पण शस्त्राची गरज काय आहे? आमचा आदर्श असणारे प्रभू रामचंद्र आहे, आमचा आदर्श असणारे समस्त देव आहे. कृष्ण आहे, नरसिंह आहे, आदिशक्ती तुळजा भवानी आहे, अष्टभुजा आहे, बजरंग बली आहे. कोणताही देव सांगा मला, तुम्ही सांगा शस्त्र हातात धरलेला नाही असा देव सांगा. आठवा, कुणी आठवा. आणि मुक्तपणानं बोलायला मुक्त्यार आहे बरं का. कुणाला असं वाटले की असं आहे सांगा, हरकत नाही. म्हणजे बोलायचं नाही असं करू नका. आदान प्रदान झालं तर जास्त चांगल्या पद्धतीने आपण जाऊ शकतो. प्रभू रामचंद्र आठवा. कोण आहे? हां, मग सांगतो मी तुम्हाला. विठ्ठलाच्या हातात शस्त्र नाही आहे ही भोंगळ समजूत आहे. जेव्हा भगवद्गीतेचा प्रारंभ होतो तेव्हा काय आहे? सुरुवात सांगा. सगळ्या श्लोक म्हणत नाही, मराठीत सांगतो. श्लोक म्हणले की जड होऊन जातं आणि मग जड झाले की झोप येईल. सगळ्याची जेवणं झाली, झोपेची वेळ झाली, दिवसभर श्रम केले आणि झोप आल्यावर मग मजा नाही. विठ्ठल शस्त्रधारी नाही आहे असं सगळ्याचं म्हणणं आहे. एका अर्थानं विचार करा, मी सांगतो तसा, आणि मग शस्त्रधारी आहे की नाही सांगा. एखाद्या युद्धाला सेनापती उभारतो आणि युद्ध सुरू करतो. सेनापती कधी कधी मागं उभा असतो, कधी युद्धात असतो, पण युद्ध सुरू होतं ते कशानं होतं? हां, शंखाच्या निनादानं युद्ध सुरू होतं. आणि पांडुरंगाच्या हातात शंख आहे. किती जणाला माहीत आहे? सेनापतीच्या हातात शंख आहे. जेव्हा भारतकालीन म्हणजे महाभारतकालीन युद्ध सुरू झालं तेव्हा सगळ्या सेनापतींनी आधी शंख फुंकला आहे. पांचजन्य कोणाचा आहे? भगवान श्रीकृष्णाचा आहे, अर्जुनाचा आहे, भीमाचा आहे, युधिष्ठिराचा आहे. प्रत्येकाच्या शंखाची नावं वेगळी वेगळी आहेत. विस्तृतात त्यात जायचं नाही आपल्याला. पण शंख हे युद्धाचं प्रतीक आहे. शंख हे सेनापतीचं प्रतीक आहे, म्हणून पांडुरंगाने तो हातात धारण केला आहे. शंखाची प्रतीकं म्हणला तर अनेक गोष्टींनी विचार करता येईल. शंखाचं नाव आहे पांचजन्य. भगवान श्रीकृष्णाचा शंख आहे तो पांचजन्य आहे. आणि विष्ठोबा हा मूळ आहे. अवताराच्या राशी तू हा उभा विटेवरी, म्हणजे इथून अवतार निर्माण झालेले आहेत. एखादा सिनेमा नट किंवा एखादा नाटकाचा नट वैयक्तिक जीवनात शरद पोंक्षे असतो, वैयक्तिक जीवनात विक्रम गोखले असतो, पण एखाद्या नट म्हणून काम करताना रंगभूमीवर तो नो वेगळा असतो. तसा भगवान श्रीकृष्णाचा आदी मूळ जे आहे ते भगवान महाविष्णू आणि त्याची कायमचं निवास आहे ते पंढरपूर आहे.
वेगळ्या अर्थाने मी बोलतोय, थोडं विस्तृत आहे, त्यात जायचं नाही आपल्याला. आणि सेनापतीनं म्हणजे पांचजन्य शंख, पांचजन्य या शब्दाचा अर्थ आहे पांच म्हणजे पाच आणि जन्य म्हणजे ज्यापासून निर्माण होतात ते. काय आहेत पाच? आपल्यात हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्याकडे पंचमहाभूत सांगितलेली आहे. आप, तेज, वायू, प्रकाश सगळे आहे, जास्त बोलत नाही. ही आप, तेज, वायू ज्याच्या शंखापासून निर्माण झाली, ज्याच्या हातातून निर्माण झाली आहे तो म्हणजे पांचजन्य. ज्याच्यातून निर्माण झाली आहे तो म्हणजे पांचजन्य आहे. आणि ते त्याच्या अधीन आहे. नुसता शंख हातात धरला आहे नाही, गळ्यात शिट्टी घातली म्हणजे शिट्टी त्या मालकाच्या अधीन आहे, हातात धरली म्हणजे त्याच्या अधीन आहे. तसं भगवान श्रीकृष्णाच्या तो अधीन आहे, पांडुरंगाच्या तो शंख अधीन आहे. अधीन म्हणजे शंख नाही, पाच महाभूत. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. ही पाच महाभूत आहेत, ती मी चालवल्याप्रमाणे चालतात. याचं प्रतीक म्हणजे युद्ध असो किंवा पाच महाभूत असो, सगळं मी चालवल्यानं चालतायत. त्याचं प्रतीक म्हणणारा सेनापतित्वाचा शंख पांडुरंगानं हातात धरला आहे. ही जी आपल्याकडे आलेली संकल्पना आहे ना, पांडुरंग बिना शस्त्राचा आहे, ही सोडून द्या. आपण बजरंगी आहोत. कोणताही देव शस्त्रधारी दिसला पाहिजे, नसला वाटला तरी दिसला पाहिजे. नरसिंह 18 हाताचा आहे. सांगा काय काय शस्त्र आहेत हातात? अनेक शस्त्र आहेत. शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे, हां धनुष्य आहे, बाण आहे, तलवार आहे, तोमर आहे, ढाल आहे, शक्ती आहे. अष्टभुजा भवानीचा विचार घ्या, तिच्याही हातात अनंत शस्त्र आहे. प्रभू रामचंद्राचा विचार घ्या, ज्याचा आराध्य आपण पूजा करतो. बजरंग दलाचा वर्ग असेल, बजरंग दलाचं काय साधा कार्यक्रम असेल तरी पहिली पूजा भगवान रामचंद्राची करतो. काय हो रामाच्या हातात? धनुष्य आहे. कोणत्याही देवाच्या हातात शस्त्राशिवाय देव नाही. देव म्हणजे काय? देव म्हणजे आम्ही कसं जगावं, आदर्श कसा असावा याचं मूर्तिमंत प्रतीक. त्याच्या पावलावर पाव ठेवण्याचा प्रयत्न, त्याच्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणारं आदर्श म्हणजे देव. कोणताही देव घ्या. 5 पांडव आपण देव मानतो. पांडवाची प्रत्येकाची शस्त्र आहेत. अर्जुन गांडीवधारी आहे म्हणजे धनुष्यबाणधारी आहे. भीम गदाधारी आहे, गदाधारी आहे किंवा अर्जुन हेधारी आहे. नकुल तलवार बहादूर होता, किती जणाला माहीत आहे. नकुलाचं तलवारीचं अनंत ज्ञान होतं. तलवारीवर त्यानं लिहिलेलं लेखन विपुल भरपूर असणारं लेखन उपलब्ध आहे, पण किती जणाला माहीत आहे? नाही माहीत. म्हणजे प्रत्येकजण वेगळ्या युद्धाच्या तंत्रात पारंगत होता. नुसतं एवढंच नाही तर म्हणजे युद्धशास्त्रावर आपल्याकडं प्राचीन पद्धतीनं आलेला ग्रंथ आहे तो म्हणजे जसं वेद आहे तसा धनुर्वेद या नावाचा ग्रंथ आहे. माहीत आहे? नाही माहीत. आम्हाला कधी शिकवलंच नाही. युद्धतंत्रही शिकवत नाही आणि युद्धही शिकवत नाही. धनुर्वेद हे आपल्या 4 महावेद जे आहेत त्या वेदापैकी यजुर्वेदाचा उपवेद आहे. आणि या वेदाची उत्पत्ती शंकरापासून निर्माण झालेली आहे. प्रभू शंकराचं रूप ध्यानात घ्या. निळा दिसतो, डोक्यावर चंद्र धारण केला आहे, अंगावर वल्कल आहेत, कमरेला व्याघ्र चर्म आहे, डमरू आहे शेजारी, गळ्यात नाग आहे, शीतकंठ निळा आहे, सगळं आहे. पण त्रिशूळाशिवाय शंकर असेल तर शंकर पूज्य आहे काय? कधी हातात धरला असेल, कधी शेजारी ठेवला असेल. त्रिशूळाशिवाय शंकर नाही, गदेशिवाय भीम नाही, धनुष्याशिवाय प्रभू रामचंद्र नाही, चक्राशिवाय कृष्ण नाही, विष्णूसुद्धा चक्राशिवाय नाही. ही सगळे देव शस्त्र धारण करतात, तर आम्ही का नाही? आम्ही ते धारण केलं पाहिजे हा विचार आहे. आम्हाला ते शिक्षण त्या काळात दिलं जात होतं. पुढच्या काळात मॅकॉलेचं शिक्षण आपण प्राप्त करायला सुरुवात झाली आणि आम्ही शस्त्राचं जीवन विसरलो. ज्यावेळी उपनयन संस्कार हा समस्त हिंदूंना आवश्यक होता. उपनयन म्हणल्यावर कळतं का हो? नाही कळत. मुंज कळते का? आता फक्त ब्राह्मण वर्ग करतात, पण मुंज समस्त हिंदूंना आवश्यक होती. मुंजीचा अर्थ आहे मौंजी बंधन, असा संपूर्ण शब्द आहे. मौंजी बंधन म्हणजे मौंज नावाचं गवत असतं, त्याची दोरी करायची आणि ते कटीसूत्र म्हणून म्हणजे कमरेला करदोडं बांधतो ना तसं म्हणून बांधायचं. हा संस्कार आहे. मुंजीचे अनेक विधी आहेत. उपनयन, उप म्हणजे नयन म्हणजे डोळे, उप म्हणजे मुख्य डोळ्याशिवाय वेगळे. ते म्हणजे कोणचे? तर ते ज्ञानचक्षू. गुरुच्या घरी जाऊन राहिलं की गुरुकडून ज्ञानप्राप्ती करून घेणं म्हणजे उपनयन. या गुरुकडून त्या गुरुकडे वेगळं शिक्षण करायला गेलो तर वेगळं उपनयन करावं लागत होतं. म्हणजे उपनयन केल्यावर गुरुगृही जायचं. पूर्वी समस्त हिंदूंना उपनयन आवश्यक होतं.
या उपनयन संस्कारातला एक महत्त्वाचा संस्कार आहे दंड धारण. कौपिनी धारण, कौपिनी म्हणजे लंगोटी आणि भिक्षेचं पात्र घेणं. तसं दंडधारण मेधाजनन म्हणजे मला विद्याप्राप्ती व्हावी, माझी बुद्धी सतेज व्हावी, सूर्यासारखी प्रखर व्हावी, यासाठी मेधाजनन संस्कार आहे. यज्ञाच्या आहुती द्यायची आहेत ते. तसा जीवनात अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे तो मुंजीबरोबर त्यावेळेस केला जाणारा दंडधारण आहे. आता प्रतिकात्मक दंड म्हणून पिंपळाचा फाटा देतात हातात. दंडचा अर्थ काय आहे? आपण रोज सकाळी चालवायला शिकतो ना, का नाही शिकत? तो दंड हातात घ्यायचा म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी, 7व्या वर्षी, 5व्या वर्षी, 11व्या वर्षी मुंजीचा युक्त काळ आहे, त्यावेळी हातात दंड द्यायचा गुरुनं. आणि पुढच्या शिक्षणाला सुरुवात करायची. दंड का द्यायचा? कारण इथून पुढचं जीवन तू गावाबाहेर जाताना, हिंडताना, कुठेही जात असताना तुला दंडाशिवाय जगता येणं अशक्य आहे. 2 कारणं आहेत. एक, जंगलात शेतात काम करतोय किंवा जंगलात या गावातून त्या गावात जातोय, तर जाता येताना हातात दंड असण्यानं अनेक गोष्टींची प्राप्ती होते. दंड घासत वाजत गेलं, ठोका मारत गेलं तर रस्त्यानं असणारी हिंस्त्र श्वापदं दूर जातात आणि तरीसुद्धा अंगावर आली तर त्या दंड चालवणाऱ्या ती मारून टाकता येतात. लक्षात ठेवा, दंडाच्या बाबतीत आपण ती बोलायचं आहे म्हणून दंडधारण आहे. दुसरं, चोरा चिलटाचं भय आहे. चिलट म्हणजे हिंस्त्र श्वापदार्थानं वापरलं आहे. चोराचं म्हणजे रस्त्याने डाकू आला, दरोडेखोर आला तर त्याच्याशी लढाई करता यावी म्हणून दंडधारण आहे. म्हणजे इथून पुढच्या जीवनात पदोपदी तुला संघर्ष करावा लागणार आहे आणि या संघर्षासाठी हातात शस्त्र धारण करावं लागणार आहे. त्याचा संस्कार म्हणजे मुंज आहे. आता मुंज म्हणजे फक्त हौसची राहिली. घोड्यावर बसवायचं, फिरवून आणायचं, डॉल्बीला असायची, नाचायचं. मुंज हे नाही आहे. मुंज म्हणजे इथून पुढच्या जीवनात कटिबद्ध राहण्यासाठी हातात शस्त्र धारण करणं म्हणजे मुंज आहे. भगवान गणपतीची मुंज झाली. लक्षात ठेवा, मी कथा म्हणून सांगतो. गणपतीची मुंज झाली. मुंजीतला एक विधी आहे. गुरुगृही जाऊन आता तू शिकणार आहेस तर तुला गुरुगृही राहण्यासाठी काय आवश्यक गोष्टी आहेत ते त्याला देणं म्हणजे भिक्षावळ घालणं. ही भिक्षावळ घालताना मग आताच्या काळात भिक्षावळ खाय प्यायचे लाडू घालतात, वस्तू देतात. पण गणपतीची मुंज झाली त्याचे जे शास्त्रातले उल्लेख आहेत पुराणातले ते असे आहेत की कोणच्या देवाने, ब्रह्म्याने काय दिलं, इंद्राने काय दिलं, लक्ष्मीने काय दिलं, विष्णूने काय दिलं, शंकराने काय, मुंजा मुलाच्या झोळीत प्रत्येक देवतेने शस्त्र दिलेलं आहे. आताच्या मुंजाला आपण शस्त्र द्यायचं शिकवलं पाहिजे. ते मौंजी बंधन म्हणजे खऱ्या अर्थानं बजरंग दलाचा वर्ग आहे. ज्ञानप्राप्ती ती शस्त्राची. इथून पुढचं जीवन सगळं शस्त्राशिवाय जगणं अशक्य आहे. म्हणून शस्त्रधारणा शिकणं हा विषय महत्त्वाचा आहे. हेच या कवितेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेलं आहे. व्याघ्र नक्र सर्प सिंह हिंस्त्र जीव शंकरी या सगळ्याशी संघर्ष करायला काय आवश्यक आहे? शस्त्र आवश्यक आहे. कसं? शस्त्रशक्तीने मनुष्य हा जगेद. त्या शस्त्राची शक्ती धारण केली तरच मनुष्य या धर्तीवर जगू शकतो. आणि आदर्श काय आहेत? तर आदर्श प्रभू रामचंद्र आहेत. प्रभू रामाचा आदर्श घ्यायचा असेल तर धनुष्यबाणाची शक्ती शिकली पाहिजे. रामचंद्राला काय म्हणून ओळखलं जातं माहीत आहे? एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. लक्षात ठेवा, एक बाणीचा अर्थ किती विस्तृत आहे मी पुढे बोलता बोलता बोलेन. वेळ संपली तर सांगा बरं कसं, नाहीतर मी बोलत जाईन. ओके, हा धन्यवाद, म्हणजे हरकत नाही. तर त्या पद्धतीनं तो विचार आपल्याला प्रभू रामचंद्राचा म्हणून करता आला पाहिजे. शस्त्राशिवाय कोणताही देव नाही. प्रत्येकाचं उदाहरण आपण त्या पद्धतीने बघू. दंडधारण आहे पहिलं शस्त्र, सगळ्यात सुलभ. अनेक शस्त्रांचा विचार मांडणं अवघड आहे. खूप शस्त्र आहेत. तुम्ही म्हणाल की आजच्या काळात या शस्त्राचा काय उपयोग आहे? काय उपयोग आहे मी परत सांगतो शेवट. जुनी शस्त्र सांगतोय म्हणून म्हणाल. आज रिव्हॉल्वर आहे, पिस्तूल आहे, बंदूक आहे. बंदुकीत अत्याधुनिक तंत्र आहे. एकदा ट्रिगर दाबला की धड 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 गोळ्या उडतात, थांबतच नाही. एका मिनिटात 47 गोळ्या उडतात, एका मिनिटात 52 उडतात. एवढी साधनं आहे. आता तर भारत फार पुढे गेला आहे. भारत म्हणून म्हणतो, हिंदू राष्ट्र फार पुढे गेला आहे. जगात आपल्यासारखं तंत्रज्ञान जगात कोणत्याही देशात नाही. 2 गोष्टी फक्त सांगतो आधुनिक तंत्राच्या. त्यातली एक गोष्ट आहे, हे एखादं शस्त्र
शस्त्र आणि अस्त्र यात फरक आहे बरं. शस्त्र आणि अस्त्र मूलभूत फरक थोडक्यात समजून सांगतो. शस्त्र म्हणजे जवळच्या जवळ हातात घेऊन चालवायचं, समोरच्या समोर, त्याला म्हणायचं शस्त्र. आणि अस्त्र म्हणजे लांबून चालवायचं, त्याला म्हणायचं अस्त्र. मंत्रशक्तीने असेल किंवा यंत्रशक्तीने असेल, त्या शस्त्रावर आपलं नियंत्रण ठेवून इथं बसल्या जागेवरून टाकणं म्हणजे त्याला म्हणायचं अस्त्र. अण्वस्त्र आपल्या लक्षात येईल. जुन्याने नवा बघा किंवा अणुबॉम्ब नवा बघा. अणुबॉम्ब म्हणजे अण्वस्त्राचंच रूप आहे. हिंदुस्थानचं आताचं आपलं लष्कर या अत्याधुनिक तंत्रानं तयार आहे. त्यातलं एक तंत्र सांगतो. आत्तापर्यंत एखादं शस्त्र अस्त्र आपण जर टाकलं तर त्याची दिशा एकदा रडारवर निश्चित केली, कॉम्प्युटराइज्ड केली की ती टाकल्यावर बदलता येत नव्हती. आता हिंदुस्थान सरकारच्या आपल्या लष्कराने त्याचं तंत्र अवगत करून दिशा बदलण्याचं सूत्र निर्माण केलेलं आहे. समजा इथं बसून मुंबईतून रावळपिंडीवर आपण अस्त्र टाकायचं ठरवलं आणि टाकलं, निम्म्या रस्त्यात गेलं. 2000 किलोमीटर रावळपिंडी गृहीत धरा आणि 1000 किलोमीटरवर टाकलं आहे. रावळपिंडीच्या ऐवजी त्याला जरा दुसरीकडे बदलायचं आहे, त्याला लाहोरला न्यायचं आहे, त्याला कराचीला न्यायचं आहे. इथल्या माणसाने आपल्या तंत्रज्ञानी जर तशी बटणं दाबली तर ते अस्त्र आता दिशा बदलू शकतं. लक्षात ठेवा, हे तंत्र जगात केवळ 5 देशांना अवगत आहे. आणि दुसरं तंत्र आहे की ते कुणालाच जगात अवगत नाही, ते हिंदुस्थानने प्राप्त केलेलं आहे. ते रडाराचं तंत्र आहे. लोकांनी टाकलेलं एखादं अस्त्र जागेवरच संपून टाकण्याचं ते तंत्र आधी शोधून काढायचं आणि ते जागेवरच संपून टाकण्याचं तंत्र जगात केवळ हिंदुस्थान सरकारनं निर्माण केलेलं आहे. आमचे राष्ट्रप्रमुख जर आमच्या पारंपरिक युद्धशास्त्राचा अभ्यास करत असतील तर ही शक्ती आम्हाला प्राप्त होऊ शकते. याचं हे प्रत्यंतर आहे. शस्त्रात पहिलं शस्त्र आपण शिकतो ते लाठीचं आहे. लाठीच्या आधी किरकोळ लेझिमीची पावलं शिकतो. ती खेळण्याचा आनंद प्राप्त होण्यापुरतं आहे, पण लेझिमीतून येणारी शक्ती आणि बसणारी पावलं आहेत ना, ती लाठीला साधर्म्याची आहे. लक्षात घ्या, विचार करा. लेझिम खेळणारा मनुष्य कुठल्याही शस्त्रात पारंगत होऊ शकतो. लाठी खेळणाऱ्या माणसाला कोणतंही शस्त्र चांगल्या पद्धतीनं चालवता येतं. लाठी हा पुढच्या सगळ्या शस्त्रांचा मूलभूत पाया आहे. लाठी म्हणून, लठेत म्हणून, उत्तर भारतात लठेत म्हणतील, लाठीला बनेटी म्हणतात. वेगळ्या वेगळ्या प्रकारात विचार करता येऊ शकतो. लाठीचा प्रकाराने आपण खेळता येऊ शकतं. एक हाती लाठी किंवा दुई हाती लाठी, दुई हातीचे 2 प्रकार प्राप्त करता येऊ शकतात. एकच लाठी 2 हातात धरून फिरवणं, विशिष्ट पावलांनी चालणं, पुढं मागं जाणं हा वेगळा भाग आहे. पण त्याचा चौक जेव्हा चालतो ना आपण, चौक म्हणल्यावर लक्षात येतं का नाही आहे? आपण शिकतो त्यात शिकत असाल चौक म्हणजे फुली क्रॉस, हा क्रॉस म्हणल्यावर लक्षात येईल लगेच. बरोबर आहे का नाही आलं लक्षात अजून? हां, असं बोला रे, मला आनंद वाटतो, मला बोलायला उत्साह येतो. क्रॉस त्या पद्धतीत आपण लाठीच्या मध्यवर्ती केंद्री उभारून एकदा पूर्वेला, एकदा पश्चिमेला, एकदा दक्षिणेला असं फिरतो. त्याला चौक म्हणतात मराठीत आपल्या. चौक चालणं. ज्याला लाठीचा चौक चालवता येतो ना त्याला तलवार उत्तम चालवता येते. ज्याला लाठीचा चौक चालवता येतो ना त्याला भाला उत्तम चालवता येतो. ज्याला लाठीचा चौक उत्तम चालवता येतो त्याला पट्टा उत्तम चालवता येतो. ते लाठी शिकणं म्हणजे पुढच्या सगळ्या शस्त्राचा मूलभूत पाया शिकणं आहे. आणि लाठीत जर एखादा मनुष्य पारंगत झाला, अत्यंत उत्तम, एक हाती लाठी, 2 हाती लाठी, एक हातीनं म्हणजे 2 हात एकाच लाठीला धरून किंवा 2 हातात 2 लाट्या धरून फिरवला तर तेही उत्तम लक्षण आहे. पट्टा चालवणाऱ्या मनुष्याला पटाईत म्हणतात. पटाईत म्हणतात उत्तर भारतात. पण लाठी चालवणाऱ्याला लठेत म्हणतात. 100 पटेत 1 लठेत एवढा बरोबरीचा आहे. लक्षात ठेवा. लक्षात आलं का? 100 पट्टेवाले आणि 1 लाठीवाला बरोबरीचा आहे. लाठीवाला त्याला शरण जाऊ शकत नाही. त्याची लाठी इतक्या गतीने फिरू शकते. त्याची उदाहरणं प्रत्यंतर आजही आपल्याला पाहता येऊ शकतात. उत्तम लाठी फिरवणारा जर मनुष्य असेल, त्याच्या अंगाभोवती त्या लाठीचं, त्या काठीचं वलय निर्माण होतं आणि तुम्ही जर दगड टाकला तर दगड त्याच्यापर्यंत जात नाही, तो भिरून माघारी येतो. म्हणजे काठीला तो दगड थटतो आणि माघारी येतो. ही उत्तम लढाईचं लक्षण आहे. पुढची सगळी शस्त्रविद्या या लाठीवर अवलंबून आहे. म्हणूनच आपण लाठीचा वर्ग सकाळच्या अवश्य शिकतो. उत्तर हिंदुस्थानात, महाराष्ट्रात काही ठिकाणी असेल, त्यामुळंच ठाकूर किंवा यादव लोक आपल्या पदरी लठेत बाळगतात. सिनेमा बघत असाल हिंदी जुने
तर लक्षात घ्या, एखादा ठाकूर घरात बसलेला असतो आणि मागे 5, 25, 2, 10 ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे हातात लाठ्या घेतलेले लोक असतात. ते लठ्या येत आहेत, त्या लाठीचा तशा पद्धतीने विचार करता येऊ शकतो. आपण आपल्या लाठी ह्या मूलभूत शस्त्राकडे पाहिलं, पण शस्त्र म्हणून सगळ्यात प्राचीन, सगळ्यात पुरातन कोणचं असेल तर सगळ्यात आधी देव भगवान शंकर आहे, भगवान महाविष्णू आहे. म्हणून आपण शंकराची विचार करू. शंकराची आपली जास्त जवळीक आहे. तुम्ही म्हणाल कसं काय हो, समस्त हिंदुस्थानला शंकराची जवळीक आहे ना. पण कुणी वैष्णव आहे, आपण बजरंगी आहोत. बजरंगी याचा अर्थ मी संप्रदाय म्हणून म्हणत नाही, विचाराने म्हणतोय. बजरंग दलाचे म्हणून बजरंगी, बजरंगाच्या पावलावर पाय टाकणार, रामाची भक्ती करणार म्हणून बजरंगी. राम मंदिर निर्माणाच्या कार्य सर्व गोष्टीचा त्याग करून राम मंदिर निर्माण करणार म्हणून बजरंगी. पण बजरंगी म्हणजे काय, म्हणजे बजरंगाचा अनुनय करणार. बजरंग हाच मुळी रुद्राचा अवतार आहे. महाबली हनुमान हा रुद्राचा अवतार आहे. रुद्र म्हणजे कोण तर साक्षात शंकर. आणि शंकराचा रूपाचा मगाशी विचार केला. शंकराच्या हातात काय आहे तर त्रिशूळ आहे. त्रिशूळ, शूळ म्हणजे वेदना, शूळ म्हणजे सूळ, दोन्ही अर्थानं वापरता येऊ शकतं. 3 ठिकाणी वेदना करणारं शस्त्र म्हणजे त्रिशूळ. लक्षात येत आहे. त्रिशूळ किती उंच असावा, कसा असावा, साधारण भाल्या एवढा तो उंच असावा. शास्त्र आपल्याला सांगतं, आपला धनुर्वेद आपल्याला सांगतो. धनुर्वेदात त्रिशूळाबद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही. त्रिशूळ हे शंकराचं शस्त्र आहे. त्रिशूळ हे भवानीचं शस्त्र आहे. महिषासुर मर्दिनीचा विचार करा, हातात काय आहे, 8 हातात 8 शस्त्र आहेत. शंख आहे, चक्र आहे, पाश आहे, धनुष्यबाण आहे, तलवार ढाल आहे आणि एका हातात त्या महिषासुराची शेंडी धरलेली आहे. नुसता मोकळा सोडला नाही आहे त्याला. प्रत्येकाची प्रतीकं वेगळ्या वेगळ्या अर्थाने विचार करता येणारी आहे. आणि दुसऱ्या हाताने त्याच्या छातीत त्रिशूळ घातलेला आहे. ही महिषासुर मर्दिनी हा शंकर आम्ही जर देव मानत असू तर आम्ही त्रिशूळ का नाही शिकला पाहिजे. किंबहुना त्यामुळेच बजरंग दलाची दीक्षा घेताना आम्हाला त्रिशूळ दिला जातो. बरोबर आहे काय. त्रिशूळाशिवाय बजरंगी नाही. त्रिशूळ नसेल तर मग तो त्रिशूळ बारका आहे का मोठा विचार नाही. त्रिशूळ चालवता आला पाहिजे. त्याचं प्रतीक शंकराचे आम्ही भक्त आहोत, बजरंगाचे आम्ही भक्त आहोत, म्हणून हातात त्रिशूळ धारण करायचं आहे. त्रिशूळाचं महात्म्य फार मोठं आहे. म्हणजे अनेक ठिकाणी शंकराने तो वापरला आहे. त्याचं प्रत्येक उदाहरण द्यायचं म्हटलं तर वेळ खूप जाईल. दुसरं शस्त्र आहे, मुळात प्रभू शंकरच जो धनुर्वेद मी मगाशी सांगितला त्याची उद्गाती आहे. वशिष्ठाने पहिला धनुर्वेद शंकरापासून घेतला. वशिष्ठाचा आणि विश्वामित्राचं त्या कपिलेच्या विषयावरून एवढं सांगितलं लक्षात येतं ना. वशिष्ठ आश्रमात कामधेनू होती आणि एका दिवशी विश्वामित्र सैन्याचं शिकार करायला तिथे गेले आणि त्या वशिष्ठाच्या आश्रमात गेले. वशिष्ठाने त्यांचा आदर सत्कार केला. त्या कामधेनूची मागणी केली विश्वामित्राने. मी राजा आहे, मला पाहिजे. तुला काय पाहिजे संन्यासाला ही कामधेनू? ऋषीमुनीला काय करायची असं म्हणून मागितली. कामधेनू दिली नाही. ते म्हणले की जात असेल तर घेऊन जा. कामधेनू आली नाही. विश्वामित्राने हरण करायचा प्रयत्न केला आणि घेऊन जात असताना कामधेनूंनी सैन्य उभं केलं आणि विश्वामित्राचा पराभव झाला. आणि मग विश्वामित्राला झालेला पराभव असह्य झाला आणि त्यांनी भगवान शंकराची आराधना केली आणि धनुर्वेदाची प्राप्ती करून घेतली. लक्षात ठेवा. अशीच धनुर्वेदाची प्राप्ती परशुरामाने भगवान शंकराची आराधना केली. विश्वामित्राने केलेला जो धनुर्वेद आहे त्याला विश्वामित्र धनुर्वेद म्हणतात. प्रभू शंकराकडून प्राप्त केलेला, परशुरामाने केलेला जो प्राप्त धनुर्वेद आहे त्याला जामदग्न धनुर्वेद म्हणतात. धनुर्वेदाचे उपप्रकार आहेत. हे सगळ्याचा अर्थ एकच आहे. युद्धशास्त्राचं सकल ज्ञान या धनुर्वेदात आहे. त्रिशूळाबद्दल फारसं धनुर्वेद बोलत नाही. परंतु गदासारखं शस्त्र आहे. दुसरं शस्त्र मी सांगतोय मुद्दा म्हणून. गदेसारखं शस्त्र आहे. कसं असावं, स्वरूप कसं असावं. आपण बजरंग बलीचे उपासक आहेत. तो तर बिना गदेचा नाही आहे. म्हणजे मी तेव्हाही सांगतो कोणचा आदर्श आहे आपला, बजरंग बली. आपला आदर्श कोण आहे? आपला आदर्श भीम आहे. गदाधारी भीम असंच म्हटलं जातं. भीमाच्या बाबतीत केवळ भीम गदाधारी असं समजू नका. भीमाला सगळी शस्त्र चालवता येत होती कारण गुरुकुलात ते सगळं शिक्षण घेतलं होतं. पण त्यातल्या त्यात त्याला प्रिय काय होती तर गदा होती. गदा कशाची असावी? बहुधा गदा लोहाची असावी. त्रिशूळही लोखंडाचा असावा. गदा लोखंडाची असावी.
वापरणाऱ्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला सोन्याचा चांदीचा पत्रा किंवा त्याच्या चांदीच्या गट्टूची करावी. गदेचं मोजमाप दिलेलं आहे. 60 अंगुळ गदा असावी. अंगुळ म्हणजे बोटं. ही आपली 4 अंगुळ आहे. 4 आणि 4 8 अशी 60 अंगुळाचं माप आहे. गदाधारी माणसाच्या उंचीप्रमाणे अंगुळ वाढू शकतात. त्याची मूठ असते, ती मूठ 50 अंगुलाची. आणि पुढचा गट्टू असतो, गोळा असतो, तो 10 अंगुलाचा लांबीचा असावा. लांबी आणि रुंदी एकसारखी असावी, साधारण 10 अंगुल. त्याला वरच्या बाजूला कळस असावा. खालच्या बाजूलाही मुठीच्या खाली तळात तिथं कळसचा अर्थ काय आहे? बारीक कोच असणारं शीघ्र टोक, काय त्याला अग्र ज्याला म्हणू, असं असावं. खाली असावं. गदेला मधी गट्टूच्या 2 बाजूला 16 पाकळ्याचं कमळ असावं. त्याची वेगळी वेगळी रूपक आहे. त्याला पावित्र्य असावं. अनेक गोष्टींचा विचार करता येऊ शकतो. 16 पाकळ्या का, त्याचाही वेगळा विचार आहे. आपल्याला खोलात जायचं नाही. एक गदा म्हटलं तर 1 दिवस जाईल, नको आपल्याला. आपण सुपरफास्ट पद्धतीनं जाऊ. काय त्या 20 मिनिटात 40 बातम्या म्हणतो ना, तसं जायचं आहे आपल्याला. तसं गदेचं आहे. गदा हे शक्तिशाली माणसाचं काम आहे. भीमाची गदा सुवर्णाची होती. तो राजा होता, सार्वभौम सम्राट होता. पुढे भारतीय युद्धानंतर सगळेच युवराज पांडवाचे पुत्र मेल्यामुळं भीमालाच युवराज म्हणून बसवलेला होता. आणि आधीच्याही काळात तो राजा होता, त्यामुळे त्याला ते शक्य आहे. पण गदेची सुरुवात कुस्तीच्या आखाड्यात गदा युद्धच शिकवलं जातं पहिल्यांदा. अजूनही उत्तर भारतात जेव्हा कुस्ती करायला प्रारंभ होतो तेव्हा मुदगल, आता लाकडाचे कारले टाकतो नाही आपण, तो गदेचा आधुनिक प्रकार आहे. अजूनही अनेक व्यायामशाळात गदा वापरली जाते मुदगल म्हणून. म्हणजे फिरवून मारायची ताकद गदेत असते. गदा हे शक्तीचं प्रतीक आहे म्हणून गळ्यात सुद्धा गदा धारण करतात. लहान असते आणि जेव्हा एखादा पैलवान विजेता होतो तेव्हा त्याला गदा भेट देतात. तो हिंदुस्थानातला सर्व शक्तिशाली पैलवान आहे म्हणून हिंद केसरीची गदा तुला दिली आहे. या गदा युद्धाचे काही नियम आहेत. काय? गदा युद्ध करताना छातीवर, बाहूवर, डोक्यात असा वार करायचा आहे. काही अपवाद क्षणी, अपवाद म्हणतो मुद्दा म्हणून, पाठीवर वार करणं हे योद्ध्याचं लक्षण नाही. पण गदा युद्धात योद्धा फिरत असताना त्याला फसवून आघात करणं हा पाठीवरचा भाग आहे. त्यामुळे कमरेच्या खाली गदा युद्धात युद्ध करायला बंदी आहे, लक्षात ठेवा. गदा युद्धाचा तत्कालीन सर्वश्रेष्ठ योद्धा होता भगवान श्रीकृष्णाचा थोरला बंधू बलराम. आणि या बलरामाकडे भीमानी आणि पुढच्या काळात दुर्योधनाने दोघांनाही गदायुद्धाचं शिक्षण घेतलं होतं. त्यावेळेस बलरामापाठोपाठचे गदायुद्धातले हिंदुस्थानचे अव्वल नंबरचे योद्धे होते. सगळ्या पांडवांनी गदायुद्ध शिकलेलं होतं, कौरवांनीही शिकलेलं होतं. त्यामुळं सगळ्यांना गदायुद्ध येत होतं. भीमाच्या खांद्यावर गदा असायची, पण रथात 5-6 गदा असायच्या, लक्षात ठेवा. एक गदा अस्त्र आणि शस्त्र दोन्ही पद्धतीने भीम वापरत होता. तो कधी फेकून मारायचा. भीमाचा आघात इतका प्रचंड होता, एका गदेच्या तडाक्यात अश्वत्थामा हत्ती नाही का मारला तिने, आलं का लक्षात का नाही आलं? हत्ती मारला ना भीमानं, एक गदेचा तडाखा दिला की हत्ती मेला. अहो, गदेचा तडाख्यानं हत्ती काय, प्रत्यक्ष नारायणास्त्राशी त्यानं संघर्ष केलेला आहे. जे अस्त्र अमोघ आहे, ज्याचा कुणीही प्रतिकार करू शकत नाही, असं अस्त्र कौरव सेनेकडून चालवलं गेलं. भगवान श्रीकृष्णाने ते पाहिलं. प्रत्यक्ष श्रीकृष्णावर नारायणास्त्र. कृष्णाने सगळ्याला सांगितलं शस्त्र टाका. नारायणास्त्राची ती खासियत आहे बरं का. शस्त्र टाकल्यावर त्या माणसाला ते काही करत नाही, ते निघून जातं, पुढं जातं. पण भीमानी एकट्याने शस्त्र टाकलं नाही, त्याने नारायणास्त्राचा दिवसभर प्रतिकार केला. ते नारायणास्त्र यावं आणि भीमाने त्याला गदेनं तडाखा लावावा. ते दुप्पट ताकदीने माघारी जावं, पुन्हा दुप्पट ताकदीनं माघारी भीमावर यावं, पुन्हा त्याने तडाखा मारावा. असं एक दिवसभर भीमाने त्या नारायणास्त्राशी युद्ध केलेलं आहे. आणि ते केवळ गदेच्या आघातानं. म्हणजे भीम शक्तिशाली होता इतका की नारायणास्त्राशी युद्ध करू शकत होता आणि त्याची गदाही तेवढी शक्तिशाली होती. शस्त्रालाही नावं देण्याची पद्धत होती. भगवान विष्णूच्या गदेला कौमुदकी नाव आहे. वेगळे वेगळे विषय. तसं भीमाचं
म्हणजे गदाधारी भीम, भीम ओळखला जातो तोच गदा धरून. नारायणास्त्राशी तिने दिवसभर संघर्ष केला. भगवान श्रीकृष्णाने शेवट त्याच्या हातातली गदा हिसकावून घेतली आणि मग नारायणास्त्र शांत झालं. असा गदेचा महिमा आहे. गदेनंतर येणारं शस्त्र आहे ते धनुष्यबाण आहे. आपल्याला सगळ्याला धनुष्यबाण माहिती आहे. रामचंद्राचा विचार असेल तर धनुष्यबाणाशिवाय राम असू शकत नाही. रामाचं धनुष्य म्हणजे विष्णूचं धनुष्य आहे आणि विष्णूच्या धनुष्याला शारंग असं नाव आहे. धनुष्याची उत्पत्ती कशी झाली काय विषय खोलात जायचा नाही आहे. पिनाक पाणी हे शंकराचं नाव आहे. पिनाक पाणी म्हणजे काय? पाणी म्हणजे प्यायचं पाणी नाही, पाणी म्हणजे हात. पाणी ग्रहण लग्नातला विधी आहे. पाणी ग्रहण म्हणजे नवरीचा हात नवऱ्याने हातात धरणं, इथून पुढं मी तुझा सांभाळ करीन म्हणून. तसा पाणी याचा अर्थ आहे हात. पिनाक पाणी म्हणजे पिनाक नावाचं शस्त्र ज्याच्या हातात आहे तो म्हणजे कोण तर शंकर. शंकराचंही पिनाक नावाचं धनुष्य होतं. हे पुढं त्यांनी हस्तांतरित केलं. विष्णूचं शारंग नावाचं धनुष्य होतं. अर्जुनाचं धनुष्य गांडीव आपल्या सगळ्याला माहीत आहे, सहजासहजी प्राप्त झालेलं नाही आहे. गांडीव धनुष्य इंद्राची अर्जुनानं तृप्ती केली. इंद्राचा पुत्रच आहे तो, पण इंद्राने त्याची योग्यता पाहून आपलं धनुष्य अर्जुनाला दिलं. ते धनुष्य म्हणजे गांडीव आहे. शंकराने दिलेलं धनुष्य राजा दशरथाच्या कुळात होतं. धनुष्य किती दूर म्हणजे कठीण असावं त्याच्या विचाराने मी विषय मांडतोय. ते दशरथाच्या कुळात होतं आणि त्या कुळात असलेल्या त्या धनुष्याला जो प्रत्यंच्या चढवेल, प्रत्यंच्या म्हणजे मागची दोरी बरं का. धनुष्य इतकं कठीण होतं शंभो शंकराचं की ते हातात घ्यावं. हां, कायम धनुष्याची प्रत्यंच्या बांधून ठेवलेली नसते. ती युद्ध काळ आल्यावर, योग्य काळ आल्यावर बाण लावतानाच प्रत्यंच्या बांधायची असते. प्रत्यंच्या म्हणजे काय आपण पाहू, एका मिनिटात पाहू जाऊ पुढं. तर ती प्रत्यंच्या लावायचं ज्याचं साधर्म्य ताकद आहे त्याच्या पोगळ्यात वरमाला घालेल. म्हणजे ज्या माणसाची ताकद धनुष्य सांभाळण्याची आहे, शस्त्रधारी असायचे, त्याला सीता वरमाला घालेल हे लक्षात ठेवा. आता जर असा पण लावला तर काय होईल? आपलं लग्नच व्हायचं मुश्किल होईल. त्या धनुष्याला सीता स्वतः घोडा, आपण काठी लहान मुलं मध्ये दोन पायात धरतो घोडा घोडा खेळतो नाही, तसं सीता घोडा खेळत होती. मग तिला नवरा तसाच पाहिजे ना, त्याला प्रत्यंच्या लावेल असा. तर धनुष्य कसं असायचं? धनुष्य बहुतेक लाकडाचं असायचं. लाकूडही कोणचं असावं? लाकूड चंदनाचं असावं, लाकूड वेताचं असावं, किंवा लाकूड शाख किंवा अंबुज अंजनाचं लाकूड असावं. त्या लाकडाचं घासून केलेलं धनुष्य सगळ्यात योग्य आहे. धनुष्याचा दुसरा प्रकार आहे तो धातुमय धनुष्याचा आहे. सुवर्णाचं सगळ्यात उत्तम, तांब्याचं किंवा लोहाचं. चांदीचं धनुष्य असतं. अर्थात त्याची लक्षणं आहेत, ते सगळ्या गोष्टी करून सिद्ध केल्यावर ते धनुष्य होतं. बरं, धनुष्याची उंची 4 हात उंच असावी. त्यापेक्षा जसं लहान होत जाईल तसा त्याचा दर्जा खाली खाली येत जातो. तुमचा भेद कसा करायचा आहे त्याच्यावर धनुष्याची उंची अवलंबून आहे. आणि त्याची प्रत्यंच्या ते आपण विचार करू. त्याच्या आधी विचार करू तिसरं धनुष्याचा प्रकार आहे. आपली शेट्टी आहे काही बरं, धनुष्य संपवू आपण विषय. धनुष्याचा तिसरा प्रकार आहे तो शिंगाचा. काळविटाच्या किंवा म्हशीच्या शिंगापासून धनुष्य निर्माण केलं जायचं. आणि प्रत्यंच्या जी आहे ती प्रत्यंच्या 3 प्रकाराची आहे. एक तंतूची, दुसरी म्हणजे वाखासारखे तंतू, ताग ज्यूट ज्याला म्हणतो आपण, ते तंतू एकत्रित करून केलेली प्रत्यंच्या. दुसरी रेशीम किंवा सुती कापसापासून केलेली प्रत्यंच्या. आणि तिसरी म्हैस, बोकड किंवा हरिण याच्या आतड्यापासून केलेली प्रत्यंच्या. ती प्रत्यंच्या सगळ्यात उत्तम आहे ती रेशमाची असं वर्णन आहे. माझ्या अंदाजानं मला वेळ संपला हे लक्षातही आलं नाही. 10 शस्त्राचा विचार करून आलो तर आपण 3च्या पुढे जाऊ शकलो नाही. एकेकाचा विचार एक तास करायसारखा आहे. पण ठीक आहे, जसं धनुष्याचं आहे तसं बाणाचं आहे. नर नाराज म्हणजे बाणाचे लोखंडाचा किंवा वेताचा, तसंच स्त्री पुरुष आणि नपुसक असे बाणाचे 3 प्रकार आहेत. ती वापरायचे कसे? ती वापरताना
म्हणजे दीर्घ लांबचा भेद करायचा आहे, बाणाची जाडी पुढं जाड आहे की लांब मागं जाड आहे याच्यावर नर नारा ठरतो, समान असेल तर नपुसक असतो, प्रत्येक बाणशाचा बाण कशा पद्धतीने वापरायचा आहे त्याची काही लक्षणे वेगळी आहेत, अनेक गोष्टी आहेत. निश्चित धनुष्यबाणावर 2 दिवस जातील आपल्याला, बघू परत संधी मिळेल तेव्हा परत बोलू. पण माणसानं शस्त्रजीवी असलं पाहिजे हाच संदेश आपल्यापर्यंत कायम असला पाहिजे. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुढेही असं म्हटलं आहे, आजच काय 25 वर्षानंतरच नव्हे पण आजपासून 2500 वर्षानंतरही या जगावर जगाच्या दुर्दैवाने शस्त्रयुगाचंच प्राबल्य दिसून येईल. बळी तोच कानपिळी असं राहून जग चालेल. आज हीच परिस्थिती आपल्याला दिसते. जगात सर्व शक्तिशाली असणारा आजचा अमेरिका हा बळी म्हणून जगाचा फौजदार म्हणून काम करतोय. पण सावरकरांनी अजून एक वाक्य सांगितलं आहे, काय, नुसता शस्त्रविजय पाशवी असतो आणि नुसता धर्मविजय शस्त्राच्या जोडीशिवाय पंगू असतो. याचा अर्थ काय, नुसता खंडन मंडन करून केलेला धर्मविजयाला जर शस्त्राचा आधार नसेल तर तो विजय कायम चालणार नाही. म्हणून राष्ट्र चालवायचं असेल तर शस्त्र असणं आवश्यक आहे. नुसतं राष्ट्रच नाही, वैयक्तिक जीवनही समृद्ध करायचं असेल जे शस्त्राशिवाय अशक्य आहे. म्हणूनच आपण बजरंगी या शस्त्राचं शिक्षण घेत आहोत असंच मला वाटतंय. अजून कधी संधी मिळेल तेव्हा अजून पुढच्या शस्त्रांचा आपण विचार करू. बाकी आजची झालेली शस्त्राची विचाराची मांडणी प्रभू रामचंद्रापासून आपल्याला शस्त्राचा संदेश देणाऱ्या सावरकरांच्या चरणी अर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. काय म्हणलं पाहिजे, जय श्रीराम. धन्यवाद मुके साहेब, या सेवा दिल्याबद्दल